दिल्ली येथील अखिल भारतीय खाटीक समाजाचा यशस्वी मेळावा. नाशिक प्रतिनिधी योगेश घोलप, मुख्य संपादक, नाशिक. नवी दिल्ली येथील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात अखिल भारतीय खाटीक समाज संघटनेने आयोजित केलेला दिनांक 14 जून 2026 हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. या प्रसंगी भारताचे 14वे राष्ट्रपती माननीय श्री रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच केंद्रीय कॅबिनेट मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष आणि उज्जैनचे खासदार श्री अनिल फिरोजिया, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर श्री दिनेश खाटीक, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर विजय सोनकर शास्त्री, माजी खासदार अनुसूचित जाती आयोगाचे माजी अध्यक्ष, माजी खासदार श्री कृपालजी तुमाने, राष्ट्रीय प्रधान महासचिव आणि कार्यक्रम समन्वयक डॉक्टर श्री सिप्पी महेंद्रा, आमदार श्री हरिशंकर खाटीक, आमदार श्री राजकुमार मेहो उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय महिला अध्यक्ष माननीय सौ शीतलताई इंगवले, तसेच राष्ट्रीय कार्यकारी प्रधान महासचिव श्री संजयजी घोलप, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री हिरामनजी क्षीरसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रवीणजी गालिंदे, राष्ट्रीय सचिव श्री वैभवजी जवाहिरे, राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष श्री पार्थ गालिंदे, प्रदेशाध्यक्ष श्री सुजितजी धनगर, प्रदेश युवाध्यक्ष श्री मनीष निकुडे पाटील, प्रदेश सचिव श्री नंदकुमार गालिंदे, दिलीपजी गालिंदे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. 14 जून 2026 चा ऐतिहासिक दिवस संघटनेने आयोजित केलेला कार्यक्रम समाजासाठी एक मैलाचा दगड ठरला. देशभरातील खाटीक समाजाला एका व्यासपीठावर एकत्र आणून या कार्यक्रमाने सिद्ध केले की जेव्हा आपण एकजूट होतो तेव्हा मोठी ध्येयही लहान वाटू लागतात. अखिल भारतीय खाटीक समाज संघटना एस 31-37-5 अशा लाखो खाटीक बांधवांचा आवाज बनली आहे. ही संघटना केवळ बोलण्यावर नव्हे तर कृती करण्यावर विश्वास ठेवते. 14 जून 2026 हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे, कारण या दिवशी समाजाने निर्णय घेतला, आता आम्ही थांबणार नाही किंवा कोणापुढे झुकणार नाही, आम्ही एकजूट होऊन आमच्या हक्कांसाठी लढू. 14 जून रोजीचा हा कार्यक्रम केवळ एक परिषद नव्हती, तर खाटीक समाजाच्या पुनर्जागरणासाठी दिलेले एक आवाहन होते. त्यातून हे सिद्ध झाले की समाज यापुढे कोणाच्याही दयेवर अवलंबून राहणार नाही, तर आपल्या संघटनेच्या बळावर पुढे वाटचाल करेल. कार्यक्रमाचे मुख्य संदेश, शिक्षण हेच शस्त्र, प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावे असे आवाहन मंचावरून करण्यात आले. एक मूल शिकले तर संपूर्ण कुटुंब समृद्ध होईल. संस्थेने हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शन सहाय्यासाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. संघटन हीच शक्ती. तुम्ही विखुरलेले असाल तर तुमचे विघटन होईल, तुम्ही एकजूट झालात तर तुम्ही चमकाल. प्रत्येक गाव आणि शहरात संघटनात्मक एकके तयार करून समाज राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत केला पाहिजे असा संदेश देण्यात आला. आत्मसन्मानाशी तोडजोड नाही. समाजातील महान स्त्री पुरुषांच्या इतिहासाचे स्मरण करून खाटीक समाजाला एक गौरवशाली भूतकाळ आहे असे सांगण्यात आले. आता घटनात्मक मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढण्याची वेळ आली आहे. युवकांचा सहभाग. कार्यक्रमातील युवकांच्या मोठ्या उपस्थितीने हे सिद्ध झाले की नवीन पिढी जागी झाली आहे. युवकांना व्यवसाय, प्रशासन आणि राजकारण या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वासह उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम देशभरातील वंचित घटकांना सामाजिक न्याय आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्याचा सामूहिक ठराव घेण्यात आला. या प्रसंगी माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचे प्रेरणादायी भाषण आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरले. या प्रसंगी अखिल भारतीय खाटीक समाजाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच देशभरातून आलेल्या मान्यवर बंधू भगिनींच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पार पडला. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजशी बोलताना श्री हिरामन क्षीरसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय खाटीक समाज 31-37-5 नवी दिल्ली. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक योगेश घोलप, नाशिक. आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील.